नक्की. तर प्रश्न एक असा आहे, सूक्ष्मलक्षी ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, हो. आणि समग्रलक्षी म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, यात काय फरक आहे? मला नेहमी असं वाटतं की हे एका झाडाचा आणि संपूर्ण जंगलाचा अभ्यास करण्यासारखं आहे. हे उदाहरण अगदी अचूक आहे. म्हणजे बघा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे खरोखरच त्या एका झाडासारखे आहे. यात आपण एका व्यक्तीचा किंवा एका विशिष्ट उद्योगाचा विचार करतो. अच्छा, म्हणजे खूप मर्यादित अभ्यास असतो का हा? हो, अल्प काळासाठी आणि अतिशय केंद्रित. पण जेव्हा आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राकडे येतो, तेव्हा आपण संपूर्ण जंगलाकडे पाहतो. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, भावफुगवा या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या मोठ्या चित्राचा विचार यात होतो. समजलं. हे अगदी स्पष्ट झालं. आता आपण वळूया प्रश्न 2 कडे. प्रश्न 2 आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणजे काय? हा पैसा अर्थव्यवस्थेत नक्की कसा फिरत असतो? खूपच रंजक भाग आहे. अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने 2 मोठे गट असतात. एक म्हणजे कुटुंब संस्था आणि दुसरं म्हणजे उद्योग संस्था. या 2 गटांमध्ये एक सतत चालणारी देवाणघेवाण असते. म्हणजे आपल्यासारखे सामान्य कुटुंबे आणि मोठे कारखाने. अगदी तसंच. आता बघा, कुटुंबे या उद्योगांना भूमी, श्रम आणि भांडवल पुरवतात. आणि साहजिकच याच्या बदल्यात कुटुंबांना उद्योगांकडून काहीतरी मोबदला मिळतो. हो, म्हणजे पगार किंवा भाडं असं काहीतरी मिळत असेल. बरोबर. भूमीसाठी खंड, श्रमासाठी वेतन, भांडवलावर व्याज आणि नफा मिळतो. आता हाच पैसा कुटुंबे पुन्हा वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी उद्योगांना देतात. अरे वाह! म्हणजे एकाचा खर्च हा दुसऱ्याचं उत्पन्न बनतो आणि हे चक्र सतत फिरत राहतं. होय, आणि म्हणूनच याला उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असं म्हणतात. मोजण्यासाठी मुख्यत्वे 3 पद्धती वापरल्या जातात. पहिली आहे उत्पादन पद्धत. यात एका वर्षात तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारमूल्य मोजले जाते. अच्छा. आणि दुसरी पद्धत कोणती? दुसरी आहे उत्पन्न पद्धत. मगाशी आपण जे मोबदले पाहिले ना, खंड, वेतन, व्याज, त्या सर्वांची बेरीज यात केली जाते. आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. म्हणजे यात खर्च मोजला जातो का? हो, उपभोग आणि गुंतवणुकीवर झालेला देशातील एकूण खर्च यात मोजला जातो. या 3 पैकी कोणत्याही पद्धतीने मोजणी केली तरी उत्तर सारखंच यायला हवं. हे समजायला सोपं आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, जो थोडा तांत्रिक वाटतोय. प्रश्न 4, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GNP आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे NNP, तसेच घसारा म्हणजे काय? हे समजण्यासाठी आपण एका कारखान्याचं उदाहरण घेऊ. हो, समजा कारखान्यात जुनी होणारी यंत्रे आहेत. ती वर्षभर चालतात. बरोबर. आता GNP म्हणजे आपण तयार केलेल्या सर्व वस्तूंचे बाजारमूल्य. पण ती यंत्रे वापरताना त्यांची जी झीज होते ना, तिला अर्थशास्त्रात घसारा किंवा डेप्रिसिएशन म्हणतात. अच्छा, म्हणजे तो मेंटेनन्सचा खर्च. अगदी बरोबर. जेव्हा आपण GNP मधून हा घसाऱ्याचा खर्च वजा करतो, तेव्हा जी वास्तविक रक्कम हातात उरते त्याला आपण NNP म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. म्हणजे NNP हा खरा आकडा असतो. ठीक आहे. आता प्रश्न 5 कडे येऊ. प्रश्न 5, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाचे महत्त्व आणि मर्यादा काय आहेत? महत्त्व तर खूप आहे. यावरून देशाचा विकास समजतो, धोरणे ठरवता येतात. पण यात एक सो व्हॉट फॅक्टर आहे. म्हणजे याच्या काही गंभीर मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे काही गोष्टी मोजल्याच जात नाहीत का? अगदी बरोबर. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गृहिणींचं काम. त्या दिवसभर राबतात, पण त्याला पैशाचं स्वरूप नसल्याने ते उत्पन्नात मोजले जात नाही. काळा पैसा यात येत नाही. अरे रे, म्हणजे हे आकडे पूर्ण सत्य सांगत नाहीत. हो ना? आणि याहून महत्वाचं म्हणजे हे उत्पादन वाढवताना पर्यावरणाची जी हानी होते ती कुठेच मोजली जात नाही. त्यामुळे उत्पन्न वाढले म्हणजे नेहमीच सामाजिक कल्याण होते असे नाही. हा, विचार करायला लावणारा मुद्दा आहे. असो, आता प्रश्न 6 पाहूया. प्रश्न 6, उत्पादनाचे वर्धित मूल्य किंवा व्हॅल्यू ॲडेड ही संकल्पना काय आहे? ही संकल्पना दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी वापरतात. म्हणजे एखादी वस्तू चुकून 2दा मोजली जाऊ नये म्हणून. स्रोत साहित्यात याचे एक छान उदाहरण आहे. हो, ते कापसाचं उदाहरण ना. समजा शेतकऱ्याचा कापूस 5,000 रुपयांचा आहे. बरोबर. आता सूतगिरणीने त्यापासून 9,000 रुपयांचं सूत बनवलंय. तर इथे सूतगिरणीने किती मूल्य वाढवले? 9,000तून 5,000 वजा केले की 4,000 रुपये येतात. हे झालं त्यांचं वर्धित मूल्य. अच्छा, आणि कापड गिरणीने त्यातून 15,000चं कापड बनवले तर
त्यांचे वर्धित मूल्य 15-9 म्हणजे 6,000 रुपये झाले. अगदी अचूक. आणि या सर्व वर्धित मूल्यांची बेरीज केली तर ती 15,000च येते. यामुळे मोजमापात चूक होत नाही. छान. आता प्रश्न 7 कडे वळूया. प्रश्न 7 आहे, बाजार किमतीनुसार आणि घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न यात काय फरक आहे? घटक खर्च म्हणजे ती वस्तू तयार करण्यासाठी आलेला प्रत्यक्ष खर्च. पण जेव्हा तीच वस्तू बाजारात येते तेव्हा सरकार त्यावर काही अप्रत्यक्ष कर लावते. जसं की आजकाल GST लागतो, बरोबर? होय. आणि काही वेळा सरकार अनुदान किंवा सबसिडी पण देते. त्यामुळे घटक खर्चानुसार उत्पन्न काढताना आपल्याला बाजार किमतीमधनं हे कर वजा करावे लागतात आणि अनुदान मिळवावे लागते. म्हणजेच खऱ्या खर्चाचा अंदाज येतो. ठीक आहे, प्रश्न 8 घेऊया. प्रश्न 8. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती गोळा करणाऱ्या प्रमुख संस्था कोणत्या? एवढा मोठा देश आहे आपला. हो ना. भारतात हे काम प्रामुख्याने केंद्रीय सांख्यिकी संघटना, ज्याला आपण CSO म्हणतो, ती करते. पण ते घरोघरी जाऊन मोजत असतील का? नाही, ते शक्यच नाही. म्हणूनच त्यांना राष्ट्रीय नमुना पाहणी संस्था म्हणजे NSSO मदत करते. ते एका विशिष्ट नमुन्याची किंवा सॅम्पलची पाहणी करतात. अच्छा. आणि बँकांच्या आकडेवारीचं काय? बँकिंग आणि परकीय व्यापाराची सर्व आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँक पुरवते. अशा या सर्व संस्था मिळून काम करतात. समजलं. आता प्रश्न 9 कडे येऊ. हा शब्द आपण नेहमी ऐकतो. प्रश्न 9. दरडोई उत्पन्न म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय? दरडोई उत्पन्न म्हणजे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येने भागले की येणारा आकडा. म्हणजे थोडक्यात पर कॅपिटा इन्कम. बरोबर. हो. आणि याचं महत्त्व खूप आहे. कारण समजा देशाचं उत्पन्न वाढलं पण लोकसंख्या त्याहून जास्त वेगाने वाढली तर लोकांच्या हातात काहीच पडत नाही. म्हणजे एक पिझ्झा आहे, तो मोठा झालाय पण खाणारे लोक जास्त वाढलेत. अगदी बरोबर उदाहरण दिलं. म्हणूनच प्रगती मोजण्यासाठी फक्त राष्ट्रीय उत्पन्न पुरेसे नसते. आता आपण प्रश्न 10 कडे जाऊया. प्रश्न 10. अर्थव्यवस्थेतील समतोल म्हणजे काय आणि आंशिक तसेच सर्वसाधारण समतोलात काय फरक आहे? समतोल किंवा इक्विलिब्रियम म्हणजे अशी जागा जिथे मागणी आणि पुरवठा समान असतात. आता आंशिक समतोल हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा भाग आहे. म्हणजे यात फक्त एकाच गोष्टीचा विचार होतो का? हो. इतर परिस्थिती स्थिर मानून फक्त एका विशिष्ट वस्तूचा विचार होतो. पण सर्वसाधारण समतोल हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा भाग आहे. यात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील सर्व बाजारपेठांचा एकाच वेळी विचार केला जातो. पुन्हा एकदा तेच झाड आणि जंगलाचं उदाहरण इथे लागू होत आहे. आता प्रश्न 11 पाहूया, जो एका ऐतिहासिक नियमाबद्दल आहे. प्रश्न 11. JB से यांचा बाजारपेठेचा नियम काय सांगतो? हा नियम फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ JB से यांनी मांडला होता. हा अतिशय महत्वाचा क्लासिकल विचार आहे. त्यांचा नियम सांगतो, पुरवठा स्वतःची मागणी स्वतःच निर्माण करतो. म्हणजे काय? आपण काही बनवलं तरी लोक ते विकत घेणारच असं ते म्हणत होते का? हे कसं शक्य आहे? हो. त्यांचं असं म्हणणं होतं की उत्पादनामुळे कामगारांना जे वेतन मिळतं ते सर्व वेतन ते वस्तू खरेदी करण्यासाठीच वापरतात. त्यामुळे बाजारात कधीच अतिरिक्त उत्पादन पडून राहत नाही. पण हे तर खूपच आदर्शवादी वाटतंय. लोक सगळे पैसे खर्च करत नाहीत ना? अगदी बरोबर ओळखलत. आणि म्हणूनच हा नियम पुढे चुकीचा ठरला. आणि इथेच आपला पुढचा प्रश्न येतो. प्रश्न 12. से यांच्या नियमावर लॉर्ड केन्स यांनी कोणती टीका केली? 1930च्या जागतिक महामंदीनंतर लॉर्ड केन्झियनने सिद्ध केले की लोक आपले सर्व उत्पन्न खर्च करत नाहीत. ते उत्पन्नाचा काही भाग बचत म्हणून बाजूला ठेवतात. अच्छा. म्हणजे तो पैसा बाजारातून बाहेर पडतो. होय. आणि जर ही बचत पुन्हा गुंतवणूक म्हणून बाजारात आली नाही तर मागणीत मोठी घट होते. माल पडून राहतो, कारखाने बंद पडतात आणि बेकारी वाढते. बापरे, हा तर खूप मोठा दोष होता से यांच्या नियमात. तर मग केन्सने यावर काय उपाय सांगितला ते आपण प्रश्न 13 मध्ये पाहू. प्रश्न 13. प्रभावी मागणी आणि तिचे घटक कोणते? प्रभावी मागणी ही केन्सच्या सिद्धांताची मूळ संकल्पना आहे. प्रभावी मागणी म्हणजे अशी पातळी जिथे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा तंतोतंत समान असतात. आणि इथेच रोजगाराची पातळी ठरते का? अगदी बरोबर. आणि या मागणीचे 2 प्रमुख घटक आहेत, उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. म्हणजे रोजगार वाढवायचा असेल तर गुंतवणूक वाढवणं खूप आवश्यक असतं. समजलं. आता बेरोजगारीचा विषय निघालाच आहे तर प्रश्न 14 घेऊया. प्रश्न 14. ऐच्छिक आणि अनैच्छिक बेरोजगारी यामधला फरक काय?
ऐच्छिक बेकारी म्हणजे जिथे व्यक्ती काम करण्यास सक्षम असते पण सध्याच्या वेतनावर तिची काम करण्याची इच्छाच नसते. अच्छा, म्हणजे स्वतःहून बेकार राहणे. आणि अनिच्छिक? अनिच्छिक बेकारी हा खूप गंभीर प्रकार आहे. यात लोकांना चालू वेतनावर काम करण्याची पूर्ण इच्छा असते. ते कामाच्या शोधात असतात, पण बाजारात मागणी नसल्याने त्यांना काम मिळत नाही. हीच ती खरी बेरोजगारी ज्याची आपण नेहमी चर्चा करतो. आणि केन्सचे अर्थशास्त्र याच अनैच्छिक बेकारीवर उपाय शोधते ना? हो, अगदी बरोबर. आता प्रश्न 15. अर्थव्यवस्थेत बेकारीचे विविध प्रकार कोणते आहेत? बेकारीचे प्रामुख्याने 5 प्रकार असतात. पहिला आहे चक्रीय बेकारी, जी मंदीमुळे येते. दुसरी हंगामी बेकारी, जसं की शेतीत विशिष्ट ऋतूत काम नसणे. आणि तिसरी कोणती? तिसरी आहे छुपी किंवा अदृश्य बेकारी, म्हणजे गरजेपेक्षा जास्त लोक एकाच कामात असणे. इथे अतिरिक्त लोकांची सीमांत उत्पादकता शून्य असते. हा प्रकार भारतात शेतीमध्ये खूप दिसतो. आणि उरलेले 2? चौथी आहे घर्षणजन्य बेकारी, जी नोकरी बदलताना तात्पुरती निर्माण होते. आणि 5वी आहे सुशिक्षित बेकारी, शिक्षण असूनही नोकरी न मिळणे. हे ऐकायला खूप विदारक आहे. यातूनच प्रश्न 16 उभा राहतो. प्रश्न 16. बेकारीचे सामाजिक आणि मानसिक दुष्परिणाम काय आहेत? बेकारीचे परिणाम केवळ आर्थिक नसतात. यातून दारिद्र्याचे एक भयानक दुष्टचक्र निर्माण होते. म्हणजे कसं? बेकारीमुळे उत्पन्न कमी होतं, उत्पन्न कमी झाल्याने मागणी घटते आणि मागणी घटल्याने पुन्हा उत्पादन कमी होतं. यातून समाजात नैराश्य, गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता वाढते. समाजातील आर्थिक विषमता खूप तीव्र होते. हे खरोखरच चिंताजनक आहे. आता आपण सत्राच्या अखेरच्या टप्प्यात आलो आहोत. प्रश्न 17. पूर्ण रोजगार आणि केन्सची अपूर्ण रोजगार समतोल संकल्पना काय आहे? सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ मानायचे की अर्थव्यवस्था आपोआप पूर्ण रोजगार गाठते, पण केन्सने हे खोडून काढलं. म्हणजे केन्सच्या मते समतोल असाच प्रस्थापित होऊ शकतो का? हो, केन्सने दाखवून दिलं की अर्थव्यवस्थेचा समतोल पूर्ण रोजगार पातळी गाठण्यापूर्वीच प्रस्थापित होऊ शकतो. म्हणजे अर्थव्यवस्था स्थिर असली तरी लाखो लोक बेरोजगार असू शकतात. अरेच्चा, म्हणजे ही एक आजारी अर्थव्यवस्था असू शकते. आता शेवटचा प्रश्न 18. रोजगाराची पातळी निश्चित करणारे प्रमुख परिणामकारक घटक कोणते? मंदीतून बाहेर कसं पडायचं? केन्सच्या मते रोजगार हा प्रभावी मागणीवर अवलंबून असतो आणि यातला उपभोग खर्च अल्पकाळात स्थिर असतो. सवयी बदलत नाहीत. मग हातात काय उरतं? सर्वात निर्णायक घटक उरतो तो म्हणजे गुंतवणूक. आणि मंदीच्या काळात जेव्हा खाजगी कंपन्या गुंतवणूक करत नाहीत, तेव्हा अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारने स्वतः सार्वजनिक गुंतवणूक करणे हाच प्रभावी मार्ग ठरतो. म्हणजे सरकारने रस्ते, धरणे बांधावीत जेणेकरून लोकांच्या हातात पैसा जाईल. क्या बात आहे. अगदी तसंच. आणि हाच केन्सच्या सिद्धांताचा सर्वात मोठा निष्कर्ष की. तर प्रश्न 1 असा आहे, सूक्ष्मलक्षी. प्रश्न क्रमांक 21. उपभोग प्रवृत्ती आणि त्यावर परिणाम करणारे घटक. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे केन्सचा तो मूलभूत मानसशास्त्रीय नियम. हो, तो नियम खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे उत्पन्न वाढले तरी उपभोग खर्च त्याच प्रमाणात वाढत नाही. हे असं का बरं? कारण बघा, हा नियम मानवी स्वभावावर आधारित आहे. उपभोग प्रवृत्तीवर मुख्यत्वे 2 घटक काम करतात. पहिले म्हणजे व्यक्तिनिष्ठ किंवा अंतर्भूत घटक. म्हणजे माणसाची मानसिकता. बरोबर. यात आपत्कालीन तरतूद किंवा वारसा हक्कासाठी बचत करण्याची इच्छा येते. अगदी काही लोकांचा मूळचा कंजूसपणासुद्धा यात येतो. म्हणजे भविष्यातील अचानक येणाऱ्या संकटांची भीती माणसाला आजच्या सगळा पैसा खर्च करण्यापासून रोखते. अगदी दैनंदिन जीवनात आपण हे पाहतो. हो ना. आणि दुसरा भाग म्हणजे वस्तुनिष्ठ किंवा बाह्य घटक. ओके. यात भविष्यात अपेक्षित असलेल्या उत्पन्नातील बदल, बाजारातील व्याजदर किंवा सरकारची कर प्रणाली या गोष्टी येतात. जर टॅक्स वाढला तर साहजिकच लोकांचा खर्च कमी होतो. म्हणजे हा नियम अगदी थेट आपल्या खिशाशी जोडलेला आहे. ठीक आहे, आपण आता थेट पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 22. सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे एपीसी आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे एमपीसी यामधील फरक. बरं. आता या दोन्ही सूत्रांचं अर्थशास्त्रात खूप महत्त्व आहे. एपीसी म्हणजे एकूण उपभोग भागिले एकूण उत्पन्न. पण एमपीसी जरा वेगळी आहे. एमपीसी म्हणजे उपभोग खर्चातील बदल भागिले उत्पन्नातील बदल. म्हणजे वाढीव उत्पन्नाचा किती भाग आपण खर्च करतो ते. अगदी बरोबर.
आणि यातला नियम असा आहे की जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न वाढते तेव्हा एपीसी आणि एमपीसी दोन्ही कमी होतात, पण एपीसीच्या तुलनेत एमपीसी अधिक वेगाने कमी होते. हे मी एका साध्या उदाहरणाने विचारते. म्हणजे जर आपला पगार अचानक वाढला तर सुरुवातीला आपण खर्च वाढवतो तेव्हा एमपीसी स्थिर असते, पण नंतर जेव्हा सर्व गरजा पूर्ण होतात तेव्हा आपण अधिक बचत करायला लागतो, बरोबर? अगदी तंतोतंत. सुरुवातीला खर्च वाढतो, पण नंतर तो वेग मंदावतो. आणि याच एमपीसीवर आपला पुढचा मुद्दा अवलंबून आहे. हो, यानंतर येतो प्रश्न क्रमांक 23, गुंतवणूक गुणक म्हणजे इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर, ज्याला आपण के म्हणतो, आणि एमपीसी यांचा संबंध. इथे एक गुणकाचं सूत्र असे आहे, के बरोबर 1/1 वजा एमपीसी. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर लक्षात येते की एमपीसी जेवढी जास्त तेवढा या गुणकाचा आकार मोठा असतो. अच्छा. कारण नागरिक जेवढा जास्त खर्च करतील तेवढी बाजारात मागणी वाढेल आणि नवीन उत्पन्न निर्मिती अधिक वेगाने होईल. अरेच्छा, इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. म्हणजे एका व्यक्तीचा खर्च हा दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न बनतो ना? नक्कीच. म्हणजे समजा मी किराणा दुकानात 100 रुपये खर्च केले तर ते दुकानदाराचे उत्पन्न झाले. त्याने तेच पैसे कपडे घेण्यासाठी वापरले तर ते कपडेवाल्याचे उत्पन्न झाले. हा, तर पैशाचा मल्टिप्लाइंग इफेक्ट आहे. हो, यालाच साखळी परिणाम म्हणतात. आणि याच साखळीतून अर्थव्यवस्थेला गती मिळते. पण या सिद्धांताच्या काही मर्यादाही आहेत. हो, आणि तोच आपला पुढचा प्रश्न आहे. आता वळूया प्रश्न क्रमांक 24 कडे. गुणक सिद्धांताचे महत्त्व आणि मर्यादा. मंदीच्या काळात बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारी गुंतवणुकीचे महत्त्व किती आहे हे या सिद्धांतावरून अगदी सहज पटते. सरकारने गुंतवणूक केली की रोजगार वाढतो आणि लोकांच्या हातात पैसा येतो. हे तर महत्त्व झाले, पण मर्यादा काय आहेत? सर्वात मोठी मर्यादा म्हणजे यात एमपीसी स्थिर मानली जाते. जी वास्तवात तशी नसते, ती बदलते. बरोबर. शिवाय यात पूर्ण रोजगाराचे चुकीचे गृहीतक मानले आहे. आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे बाजारात उपभोग्य वस्तूंची पुरेशी उपलब्धता असावी लागते. इथे मला एक आक्षेप घ्यायचा आहे. जर लोकांच्या हातात भरपूर पैसा आला पण बाजारात विकत घ्यायला वस्तूच नसतील तर हा गुणक सिद्धांत पूर्णपणे कुचकामी ठरेल ना? अगदी 100%. अशावेळी नवीन रोजगार किंवा उत्पन्न निर्माण होणार नाही, तर फक्त महागाई वाढेल, पैशाचं मूल्य कमी होईल. बापरे, म्हणजे नुसता पैसा छापून उपयोग नाही. हो. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25, प्रवेग तत्व किंवा ॲक्सेलरेटर प्रिन्सिपल. उपभोग आणि गुंतवणूक यांचा हा दुसरा अँगल आहे वाटतं. हो, हा उलटा अँगल आहे. प्रवेग तत्वाचे सूत्र आहे गुंतवणुकीतील बदल भागिले उपभोगातील बदल. म्हणजे उपभोगात वाढ झाली की गुंतवणूक वाढते. बरोबर. उपभोगातील अगदी थोड्या वाढीमुळे सुद्धा गुंतवणुकीत अनेक पटींनी जी मोठी वाढ होते तिला प्रवेग तत्व म्हणतात. म्हणजे समजा अचानक बाजारात कपड्यांची मागणी वाढली तर फक्त जास्त कपडे शिवून चालणार नाही, त्यासाठी नवीन शिलाई मशीन्स घ्याव्या लागतील किंवा नवीन कारखानेच उभे करावे लागतील. अगदी बरोबर. आणि त्या कारखान्यांसाठी लागणारी गुंतवणूक ही कपड्यांच्या मागणीतील वाढीपेक्षा कितीतरी पटीने मोठी असते. हाच तो प्रवेग. क्या बात है. आता क्रम न मोडता पुढचा प्रश्न घेते. प्रश्न क्रमांक 26, स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस आणि प्रेरित म्हणजे इंड्युस्ड गुंतवणूक यातील फरक. स्वायत्त गुंतवणूक ही सहसा सरकारकडून केली जाते. ओके. तिचा उद्देश नफा कमावणं हा नसतो, तर सामाजिक कल्याण हा असतो. जसं की रस्ते बांधणे किंवा धर्मे उभारणे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गुंतवणूक उत्पन्नावर अवलंबून नसते. आलेखावर ती एक सरळ आडवी रेषा असते. आणि प्रेरित गुंतवणूक ही पूर्णपणे उत्पन्न आणि नफ्यावर अवलंबून असते. ही गुंतवणूक खाजगी उद्योजक करतात. जेव्हा त्यांना नफ्याची खात्री असते तेव्हाच ते बाजारात पैसा गुंतवतात. आणि हा नफा कसा ठरवला जातो हे पुढच्या प्रश्नात स्पष्ट होत आहे. प्रश्न क्रमांक 27, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता किंवा एमईसी हे उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, बरोबर? हो, खाजगी गुंतवणुकीचा तो आत्माच आहे. एमईसी म्हणजे नवीन गुंतवणुकीतून मिळणारा अपेक्षित नफा. कोणताही उद्योजक निर्णय घेताना नेहमी एमईसी आणि बाजारातील व्याजदर यांची तुलना करतो. म्हणजे बँक किती टक्के व्याजाने कर्ज देतेय आणि त्यातून मला किती टक्के नफा मिळेल हे तो पाहतो. अगदी अचूक. आणि याचा नियम एकदम स्पष्ट आहे. जोपर्यंत एमईसी हा व्याजदरापेक्षा जास्त आहे तोपर्यंत गुंतवणूक करा. हे प्रामुख्याने 2 घटकांवर अवलंबून असते: अपेक्षित उत्पन्न आणि पुरवठा किंमत. म्हणजे मशीनची किंमत आणि त्यातून मिळणारा नफा.
बरं, आता येतोय प्रश्न क्रमांक 28. कोणत्याही अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीची पातळी निश्चित करणारे घटक कोणते? केन्सच्या मते अल्पकाळात व्याजदर साधारणपणे स्थिर असतो. त्यामुळे गुंतवणूक प्रामुख्याने एमईसीवर म्हणजेच नफ्याच्या अपेक्षेवर अवलंबून असते. पण दीर्घकाळाचा विचार केला तर? दीर्घकाळात इतरही अनेक घटक प्रभाव टाकतात, जसे की भविष्यातील अपेक्षा, नवीन तंत्रज्ञान, सरकारची कर प्रणाली म्हणजे टॅक्स धोरणे, परकीय व्यापार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशातील राजकीय आणि आर्थिक स्थैर्य. म्हणजे फक्त पैसा असून भागत नाही, तर देशात शांतता आणि सकारात्मक वातावरणही लागते. नक्कीच. आता आपण एका अत्यंत वेगळ्या आणि मजेशीर प्रश्नाकडे आलो आहोत. प्रश्न क्रमांक 29. बचतीचा विरोधाभास म्हणजे पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट. तर ह्याचा नेमका अर्थ काय आहे? हा अर्थशास्त्रातील एक अत्यंत रंजक विरोधाभास आहे. बघा, जर मंदीच्या काळात सर्व लोकांनी एकाच वेळी अत्यंत हुशारीने आपली बचत वाढवली ना, तर देशाची एकूण बचत वाढण्याऐवजी चक्क कमी होते. अच्छा, हे कसं शक्य आहे? म्हणजे वैयक्तिक पातळीवर तर बचत करणं हे शहाणपणाचं लक्षण मानलं जातं. हो, पण मॅक्रो लेव्हलवर गणित वेगळं असतं. जास्त बचत केली म्हणजे लोक कमी खर्च करतात. बरोबर. खर्च कमी झाला की बाजारातली मागणी घटते. मागणी घटली की कारखाने उत्पादन कमी करतात आणि मग रोजगार घटतो. म्हणजेच लोकांचं उत्पन्नच घटतं. अगदी बरोबर. आणि लोकांचे उत्पन्नच कमी झाले तर शेवटी त्यांची बचत करण्याची क्षमताच मुळात कमी होते. म्हणजे जी बचत वाढवायला गेले तीच शेवटी कमी होते. बापरे, वैयक्तिक पातळीवर जे शहाणपणाचे वाटते ते देशाच्या पातळीवर कसे घातक ठरू शकते हे पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. कार नक्की काय करते? सरकार अशावेळी अनेक उपाययोजना करते, जसे की स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणे, कर सवलती किंवा टॅक्स हॉलिडेज देणे. तसेच पायाभूत सुविधा जसे की रस्ते, वीज यावर खर्च करणे. शिवाय परकीय गुंतवणुकीला म्हणजे एफडीआयला प्रोत्साहन देणे आणि विविध उद्योगांना सबसिडी देणे. म्हणजे सरकार एक प्रकारे उद्योजकांची जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करते. बरोबर, जेणेकरून ते पुन्हा गुंतवणूक करायला सुरुवात करतील. आता आपण एका अत्यंत मूलभूत आणि पैशाच्या मुख्य संकल्पनेकडे वळत आहोत. मी वाचते प्रश्न क्रमांक 31. पैशाची व्याख्या आणि कार्य. पैशाची सगळ्यात सोपी व्याख्या म्हणजे पैसा म्हणजे विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन. त्याची कार्य प्रामुख्याने 3 प्रकारात विभागली जातात. पहिली म्हणजे प्राथमिक कार्य. यात विनिमय आणि मूल्यमापन येते. ओके. आणि दुसरी? दुय्यम कार्य. यात विलंबित देणी म्हणजे फ्युचर पेमेंट्स आणि मूल्यसंचय म्हणजे संपत्ती साठवणे याचा समावेश होतो. आणि तिसरा प्रकार कोणता? तिसरी आहेत आकस्मिक कार्य, ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे आणि पतनिर्मितीचा पाया रचणे या गोष्टी येतात. बरं, पण पैशाचा शोध लागण्यापूर्वीचं जीवन कसे होते यावर आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 32. पैशाचा शोध लागण्यापूर्वीच्या वस्तुविनिमय म्हणजे बार्टर सिस्टीम पद्धतीतील अडचणी. त्या काळात खरोखरच खूप अडचणी होत्या. प्रामुख्याने 4 मोठ्या अडचणी होत्या. पहिली म्हणजे गरजांचा दुहेरी योगायोग न जुळणे. म्हणजे मला जे हवे आहे ते तुझ्याकडे असले पाहिजे आणि तुला जे हवे आहे ते माझ्याकडे असले पाहिजे, जे खूप अवघड आहे शोधणे. अगदी बरोबर. दुसरी अडचण होती सामायिक मापनाची. एका गायीच्या बदल्यात किती धान्य द्यायचे हे ठरवणे अवघड होते. हो, आणि तिसरी अडचण विभाजनाची होती ना? हो, विभाजनाची अडचण ही खूपच मोठी होती. म्हणजे जर मला थोडंच धान्य हवं असेल आणि माझ्याकडे बदलायला एक मोठी गाय असेल, तर मी गायीचे 2 तुकडे करून अर्धी गाय तर देऊ शकत नाही ना? अगदी बरोबर. सजीव किंवा अखंड वस्तूंचे विभाजन करणे अशक्यच होते. आणि चौथी अडचण होती मूल्यसंचयाची. नाशवंत वस्तूंच्या स्वरूपात संपत्ती साठवता येत नव्हती. यामुळेच पैशाची गरज किती अनिवार्य होती हे आपल्या लक्षात येते. आता आपण शेवटून दुसऱ्या प्रश्नावर आहोत. प्रश्न क्रमांक 33. आदर्श पैशाचे म्हणजे चलनाचे गुणधर्म. कोणताही कागद किंवा धातू उठून पैसा बनत नाही. चलनावरील लोकांचा विश्वास दृढ करणारे काही गुणधर्म असतात. ते कोणते? सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वमान्यता. सगळ्यांनी तो स्वीकारला पाहिजे. त्यानंतर सुवाह्यता म्हणजे तो वाहतुकीस सोपा असावा. एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज नेता आला पाहिजे. बरोबर. तसेच तो टिकाऊ असावा. त्याचे लहान मूल्यांत विभाजन करता यावे म्हणून विभाज्यता. एकजिन्सीपणा म्हणजे समान आकार आणि रंग.
आणि शेवटचे म्हणजे मूल्य स्थिरता. मूल्यस्थिरता खूपच महत्वाची आहे. आज 100 रुपयाला जे मिळते तेच उद्याही मिळायला हवे. आणि याच मूल्यावरून आपण आपल्या अंतिम प्रश्नाकडे आलो आहोत. प्रश्न क्रमांक 34, आयर्विंग फिशर यांचा मुद्रा परिमाण सिद्धांत. हा अर्थशास्त्रातील एक खूप मोठा सिद्धांत आहे. 1911 मधील फिशर यांचा हा रोख विनिमय दृष्टिकोन आहे. त्यांनी एक अत्यंत सोपे समीकरण मांडले, MV बरोबर PT. हे समीकरण थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. इथे M म्हणजे देशातील एकूण पैशाची संख्या, V म्हणजे भ्रमणवेग किंवा व्हेलॉसिटी, P म्हणजे किंमत पातळी आणि T म्हणजे एकूण व्यवहार. ओके. फिशर यांच्या मते जर V आणि T हे स्थिर असतील तर M आणि P मध्ये थेट आणि प्रमाणशीर संबंध असतो. हे आपण डिकोड करूया. म्हणजे जर बाजारात सरकारने अचानक पैशाचा पुरवठा दुप्पट केला, म्हणजे M दुप्पट झाला, हो, तर वस्तूंचं उत्पादन न वाढता वस्तूंच्या किमतीही थेट दुप्पट होतात, म्हणजे P दुप्पट होतो. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे आपल्या खिशातील पैशाचं मूल्य मात्र निम्म्याने कमी होते. अगदी अचूक विश्लेषण. नुसत्या नोटा छापून गरिबी दूर होत नाही, तर फक्त महागाई वाढते, हेच फिशर यांनी सिद्ध केले. प्रश्न क्रमांक 21, उपभोग प्रवृत्ती आणि त्यावर परिणाम करणारे. प्रश्न 39, व्यापारी बँकांची प्रमुख आणि दुय्यम कार्ये कोणती? बरं, व्यापारी बँकांचे काम समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या कार्यांची 2 मुख्य भागात विभागणी करावी लागेल. पहिली आहेत त्यांची प्रमुख कार्य, ज्याला आपण बँकेच्या इंजिनचा गाभा म्हणू शकतो. म्हणजे त्यांचा मुख्य व्यवसाय. अगदी बरोबर. बँकेचा मूळ उद्देश असतो लोकांकडून विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारणे, जसे की चालू ठेवी, बचत ठेवी आणि मुदती ठेवी. आणि या जमा झालेल्या पैशातून गरजू व्यक्तींना किंवा व्यावसायिकांना कर्जे देणे. यामध्ये रोखपद आणि ओव्हरड्राफ्टचाही समावेश असतो. अच्छा, पण मग बँका पैसे कमवतात कसे यात? तिथेच तर मेख आहे. बँका ठेवीदारांना जो व्याजदर देतात त्यापेक्षा खूप जास्त व्याजदर त्या कर्जदारांकडून आकारतात. या 2 दरांमधील जो फरक असतो तोच बँकेचा मुख्य नफा असतो. ठीक आहे, हे प्रमुख कार्य समजलं, पण मग दुय्यम कार्य कोणती? दुय्यम कार्य म्हणजे ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी दिलेल्या सेवा, जसं की प्रतिनिधी म्हणून काम करणे म्हणजे चेक वटवणे, बिले भरणे, आणि उपयुक्तता सेवा म्हणजे लॉकर्स देणे किंवा परकीय चलनाचे देवाणघेवाण करणे. हे म्हणजे एखाद्या मोठ्या सुपरमार्केटसारखा आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय किराणा विकून नफा कमवणे हाच असतो. पण ग्राहकांनी तिथेच यावे म्हणून ते आतमध्ये एक छोटं कॉफी शॉप किंवा ATMची सुविधा देतात. अगदी तंतोतंत. या दुय्यम कार्यांमुळे ग्राहकांचा बँकेवरील विश्वास वाढतो. छान. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 40, व्यापारी बँकांची पतनिर्मिती प्रक्रिया कशी चालते? ही बँकिंग व्यवस्थेतील सर्वात जादुई प्रक्रिया आहे. बँका हवेतून पैसा निर्माण करत नाहीत, तर त्या एका 4 टप्प्यांच्या चक्राकार प्रक्रियेतून पैशांचा विस्तार करतात. 4 टप्पे. ते कसे? समजा पहिल्या टप्प्यात एका व्यक्तीने बँकेत 10,000 रुपये रोख जमा केले. याला प्राथमिक ठेव म्हणतात. आता दुसऱ्या टप्प्यात बँक हे सगळे पैसे तिजोरीत ठेवत नाही. नियमानुसार बँकेला यातील काही भाग कायदेशीर राखीव निधी म्हणून बाजूला काढावा लागतो. म्हणजे समजा हा नियम 10% असेल, तर बँक 1,000 रुपये बाजूला ठेवेल. अगदी बरोबर. आणि तिसऱ्या टप्प्यात बँक उरलेले 9,000 रुपये दुसऱ्या एखाद्या गरजू व्यावसायिकाला कर्ज म्हणून देते. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते, हो ना? कारण तो व्यावसायिक ते 9,000 रुपये खिशात घेऊन फिरणार नाही. तो ते कुठेतरी खर्च करेल. हो. आणि तो पैसा पुन्हा फिरून बँकिंग व्यवस्थेतच जमा होतो. हा चौथा टप्पा. जेव्हा कर्जाची ती 9,000 रुपयांची रक्कम बँकेत जमा होते तेव्हा तिला व्युत्पन्न ठेव किंवा डेरिव्हेटिव्ह डिपॉझिट म्हणतात. अच्छा, म्हणजे आता बँकेकडे नवीन 9,000 रुपयांची ठेव आली? होय. आणि बँक पुन्हा त्यातील 10% म्हणजे 900 रुपये बाजूला ठेवेल आणि उरलेले 8,100 रुपये कर्ज म्हणून देईल. हे चक्र असंच चालू राहतं. एका ग्राहकाने ठेवलेले 10,000 रुपये अर्थव्यवस्थेत अनेक पटीने वाढतात. बापरे, ही तर खरोखर जादुई पतनिर्मिती आहे. पण एक मिनिट, जर असं असेल तर बँका अमर्याद पैसा निर्माण करतील. म्हणूनच आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 41, बँकांच्या पतनिर्मिती क्षमतेवर मर्यादा आणणारे घटक कोणते? बँका अमर्याद पैसा निर्माण करू शकत नाहीत. यावर 3 मुख्य मर्यादा आहेत. पहिली म्हणजे बँकेकरील प्राथमिक रोख ठेव. मूळ पैसा जेवढा असेल त्या प्रमाणातच हे चक्र फिरेल. बरोबर. 100 रुपयातून लाखांची पतनिर्मिती होऊ शकत नाही. अगदी तसंच.
दुसरी मर्यादा म्हणजे मध्यवर्ती बँकेचं धोरण. आपण जे 10% राखीव निधीचं उदाहरण पाहिलं ते प्रमाण वाढवल्यास पतनिर्मिती आपोआप कमी होते. आणि तिसरी मर्यादा? तिसरी म्हणजे कर्जाला असलेली मागणी. बाजारात मागणी किंवा योग्य तारण नसेल तर बँक कर्ज देऊ शकत नाही. म्हणजे जरी बँकांकडे भरपूर पैसा असला पण लोक कर्ज घ्यायला आलेच नाहीत तर ही पतनिर्मितीची गाडी तिथेच थांबेल. बरोबर. अगदी बरोबर. पैसा उचलणारे हात नसतील तर पतनिर्मिती शून्य राहते. खूपच स्पष्ट झालं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 42. मध्यवर्ती बँकेची म्हणजे आरबीआयची प्रमुख कार्य कोणती? मध्यवर्ती बँकेची भूमिका अर्थव्यवस्थेत सर्वोच्च असते. तिचं पहिलं कार्य म्हणजे चलन निर्मितीची मक्तेदारी. देशात नोटा छापण्याचा अधिकार फक्त आरबीआयकडे आहे. आणि ती सरकारची बँक म्हणूनही काम करते ना? हो, सरकारी खाते सांभाळणे आणि आर्थिक धोरणांवर सरकारला सल्ला देणे हे ती करते. याशिवाय ती बँकांची बँक असते. म्हणजे सर्व व्यापारी बँकांना आरबीआयकडे आपले खाते ठेवावे लागते. होय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरबीआय ही अंतिम त्राता, ज्याला लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट म्हणतात, तसं काम करते. अंतिम त्राता हा शब्द खूप वजनदार वाटतो. म्हणजे जेव्हा बँका आर्थिक संकटात असतात तेव्हा आरबीआय त्यांना मदत करते. तंतोतंत. जेव्हा बँकेकडे रोख रक्कम नसते आणि ती बुडण्याची वेळ येते तेव्हा आरबीआय त्यांना कर्ज देऊन वाचवते. आणि तिचं चौथं कार्य म्हणजे पतनियंत्रण करणे, महागाई आणि मंदी रोखण्यासाठी. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आरबीआय फक्त नोटा छापत नाही तर ती संपूर्ण अर्थव्यवस्थेचा तोल सांभाळणारी मुख्य संस्था आहे. अगदी बरोबर विचार केलात तुम्ही. चला आता प्रश्न 43 पाहूया. मध्यवर्ती बँकेची पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती? संख्यात्मक साधने म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाच्या संख्येवर किंवा आकारमानावर नियंत्रण ठेवणारी साधने. यात प्रामुख्याने 3 साधने आहेत. पहिलं म्हणजे बँक रेट. बँक रेट म्हणजे काय? तो व्याजदर आहे ज्या दराने आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. जर आरबीआयने हा दर वाढवला तर बँकांसाठी कर्ज महाग होतं. अच्छा, म्हणजे बँका ग्राहकांसाठीही कर्ज महाग करतील, ज्याला ओएमओ म्हणतात. यात मध्यवर्ती बँक सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करते. म्हणजे जर महागाई असेल तर ते रोखे विकतात. बरोबर. रोखे विकल्यास बँकांचा रोख पैसा आरबीआयकडे जातो आणि बाजारातील रोखता कमी होते. आणि तिसरं साधन आहे राखीव निधीचे बदलते प्रमाण म्हणजे CRR आणि SLR. हे प्रमाण वाढवल्यास बँकांची कर्ज देण्याची क्षमता घटते. हे म्हणजे अर्थव्यवस्थेतील पैशांचा व्हॉल्यूम कंट्रोल असल्यासारखं आहे. महागाई वाढली की आरबीआय हा व्हॉल्यूम कमी करते. क्या बात है. हे रूपक अगदी योग्य आहे. धन्यवाद. आता पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न 44. मध्यवर्ती बँकेची पतनियंत्रणाची गुणात्मक साधने कोणती? आता बघा, मगाशी आपण बघितलं ते प्रमाणाबद्दल होतं. गुणात्मक साधने कर्जाच्या दिशेवर नियंत्रण ठेवतात. समजा शेअर बाजारात सट्टेबाजी होत असेल आणि ती रोखायची असेल तर ही साधने वापरतात. यात कोणती साधने येतात? ही आहे तारणगाळा, ज्याला मार्जिन रिक्वायरमेंट म्हणतात. म्हणजे कर्ज आणि तारणाच्या मूल्यातील फरक. हा गाळा वाढवल्यास विशिष्ट क्षेत्रासाठी कमी कर्ज मिळतं. म्हणजे 100 रुपयांच्या तारणावर आधी 80 रुपये मिळत असतील तर आता फक्त 50 रुपयेच मिळतील. अगदी बरोबर. दुसरं साधन आहे नैतिक समजावणी. म्हणजे आरबीआय बँकांना विनंती किंवा सल्ला देते. आणि तिसरं आहे प्रत्यक्ष कारवाई. म्हणजे नियम न मांडणाऱ्या बँकांवर दंडात्मक कारवाई करणे. जर मागील प्रश्नातील साधने व्हॉल्यूम कंट्रोल होती तर ही गुणात्मक साधने म्हणजे गाडीचं स्टेअरिंग व्हील आहे. पैसा नेमका कुठल्या क्षेत्रात जसं की शेती किंवा उद्योग तिथे जायला हवा हे ती ठरवतात. दिशा ठरवणं तितकंच महत्वाचं असतं, हो ना? बरोबर. आता प्रश्न 45. बँक रेट धोरणाच्या यशस्वीतेवरील मर्यादा कोणत्या? म्हणजे हे नेहमीच यशस्वी होत नाही का? नाही, यालाही मर्यादा आहेत. पहिली अडचण म्हणजे सुसंघटित नाणेबाजाराचा अभाव म्हणजे ट्रान्समिशन फेल्युअर. आरबीआयने दर कमी करूनही बँका ग्राहकांसाठी दर कमी करत नाहीत. आणि जर बँकांकडे आधीच भरपूर पैसा असेल तर? हीच दुसरी मर्यादा आहे, अतिरिक्त रोखता. त्यांना आरबीआयच्या कर्जाची गरजच नसते. आणि तिसरी मर्यादा म्हणजे अर्थव्यवस्थेतील निराशा किंवा मंदी. म्हणजे दर कमी करूनही लोक कर्ज घेत नाहीत. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आरबीआयचे नियम तेव्हाच काम करतात जेव्हा बाजाराची प्रकृती त्यांना साथ देते.
मंदीच्या काळात नुसते व्याजदर कमी करून उपयोग होत नाही. हो, अर्थव्यवस्थेत नुसती बटणं दाबून काम होत नाही. खरंय. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ. प्रश्न 46. नाणे बाजार आणि भांडवल बाजार यांमधील मुख्य फरक कोणता? अर्थव्यवस्थेतील वित्तीय बाजाराचे हे दोन मुख्य भाग आहेत. नाणे बाजार, ज्याला मनी मार्केट म्हणतात, हा अल्पमुदतीचा असतो, म्हणजे एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी. अच्छा, म्हणजे कंपन्यांना खेळतं भांडवल हवं असेल तर ते इथे येतात. बरोबर. यात ट्रेजरी बिले किंवा व्यापारी पत्रे असतात आणि व्यापारी बँका आणि RBI यात प्रमुख भूमिका बजावतात. आणि मग भांडवल बाजार? भांडवल बाजार हा दीर्घ मुदतीचा असतो, एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी. कारखान्यांसारख्या मोठ्या आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किंवा स्थिर भांडवलासाठी हा बाजार असतो. यात शेअर्स आणि रोखे वापरले जातात आणि स्टॉक एक्सचेंज ही प्रमुख संस्था असते. खूप सोप्या शब्दात सांगायचं तर रोजच्या खर्चासाठी नाणे बाजार असतो, तर मोठ्या गुंतवणुकीसाठी भांडवल बाजार असतो. एकदम अचूक. आता प्रश्न 47. विकसित नाणे बाजाराची प्रमुख वैशिष्ट्ये आणि महत्त्व काय? एका विकसित नाणे बाजारात अत्यंत प्रगत आणि सशक्त मध्यवर्ती बँक असते. संपूर्ण बाजारात व्याजदरामध्ये सुसूत्रता असते आणि हुंडी बाजार असे विविध उपबाजार तिथे असतात. तिथे मुबलक वित्तीय साधने उपलब्ध असतात. आणि याचं महत्त्व काय? हे आर्थिक स्थैर्य टिकवतं, बँकांच्या अतिरिक्त रोखतेची फायदेशीर गुंतवणूक करण्याची सोय देतं आणि सरकारला अल्पमुदतीचा निधी पुरवतो. मागील प्रश्नात आपण जो सुसंघटित नाणे बाजाराचा अभाव पाहिला, तो टाळण्यासाठी हा विकसित नाणे बाजार किती महत्त्वाचा आहे हे यातून सिद्ध होतं. हो, मध्यवर्ती बँकेच्या धोरणांना तळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आवश्यक आहे. बरोबर. आता आपण प्रश्न 48 कडे येऊया. बँकेच्या रोखता आणि लाभप्रदता यांमधील परस्परविरोधी संबंध काय आहे? बँकेच्या व्यवस्थापनातील सर्वात मोठा संघर्ष आहे. रोखता म्हणजे ग्राहकांनी पैसे मागताच ते त्वरित परत करण्याची क्षमता. हे खूप सुरक्षित असतं, पण यावर 0% परतावा मिळतो. आणि लाभप्रदता म्हणजे? लाभप्रदता म्हणजे बँकेने दीर्घकालीन कर्जात पैसा गुंतवून नफा कमवणे. यात नफा जास्त असतो, पण धोकाही उच्च असतो. या दोन्हीत नेहमी व्यस्त किंवा इन्व्हर्स संबंध असतो. म्हणजे बँकेने 100% पैसे रोख ठेवले तर नफा 0 होईल आणि 100% कर्ज दिले तर रोखता नष्ट होऊन बँक बुडेल. अगदी बरोबर. म्हणूनच दोन्हीत संतुलन आवश्यक असतं. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. बँकेचे व्यवस्थापन हे तारेवरची कसरत कशी असते हे यावरून अचूक समजतं. मॅनेजरला खूप काळजीपूर्वक वागावं लागतं. हो, आणि संतुलन बिघडलं की मध्यवर्ती बँकेला धावून यावं लागतं. खरंय. आता आपण प्रश्न 49 पाहूया. प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यामागील प्रमुख उद्दिष्टे कोणती, ज्याला आपण RRB म्हणतो? व्यापारी बँका सुरुवातीला शहरी भागातच मर्यादित होत्या, त्यामुळे ग्रामीण भागासाठी या बँका स्थापन झाल्या. याचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण जनतेला सावकारांच्या विळख्यातून मुक्ती देणे. अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांना आणि लहान व्यावसायिकांना मदत करणे. बरोबर. शेती, लघुउद्योग आणि दुर्बल घटकांना स्थानिक पातळीवर बँकिंग सोयी देऊन ग्रामीण विकास साधणे हे या बँकांचे मुख्य काम आहे. म्हणजे जिथे व्यावसायिक बँका पोचू शकल्या नाहीत तिथे यांनी काम केलं. आता आपण आजच्या सखोल चर्चेच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. प्रश्न 50. आधुनिक अर्थव्यवस्थेतील बँकांचे विविध प्रकार कोणते? समाजाच्या विविध गरजांनुसार हे प्रकार पडतात, जसे की व्यापारी बँका ज्या नफा मिळवण्याच्या हेतूने काम करतात, सहकारी बँका ज्या नफ्यापेक्षा एकमेकांना सहाय्य आणि शेतीला मदत या तत्वावर चालतात. आणि उद्योगांसाठी वेगळ्या बँका असतात का? हो, औद्योगिक बँका असतात, ज्या उद्योगांना दीर्घकालीन भांडवल पुरवतात. आणि विदेशी व्यापारासाठी इतर विनिमय बँका असतात. आणि या सर्वांच्या वर सर्वोच्च संस्था म्हणून मध्यवर्ती बँक असते. तर अर्थव्यवस्थेचा संपूर्ण नकाशा आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या वेगळ्या गरजेसाठी एक वेगळी बँक अस्तित्वात आहे आणि त्या सर्वांवर RBIची नजर आहे. अगदी बरोबर. सगळा डोलारा यावरच उभा आहे. आजच्या या सखोल चर्चेचा आपण इथे समारोप करूया. प्रश्न 39.